नमस्कार मित्रांनो, मी सुशांत पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला 10वी नंतर जर काय करायचं आहे, कोणतं करियर निवडायचं आहे, हे जर समजत नसेल, तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. या व्हिडिओमध्ये आपण बेसिक गोष्टी बघणार आहे, की जी बेसिक करियर किंवा बेसिक ज्या काही स्ट्रीम्स असतील, ज्या आपल्याला निवडायच्या आहेत 10वी नंतर, ते आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. जर तुम्ही कन्फ्यूज असाल, की तुम्हाला काय घ्यायचं आहे, 10वी नंतर काय करायचं आहे, करियर कशात करायचं आहे, तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर आपण सुरू करूया. बघा, 10वी झाल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो, की नेमकं नंतर पुढे काय? काही जणांचं स्पष्ट असतं, की मला नीट करायची आहे, मला जे करायची आहे आणि अशा बऱ्याचशा गोष्टी बऱ्याच जणांच्या स्पष्ट असतात. पण काही जणांना कळत नाही, की मी नेमकं काय करावं? तर बघा, आपण ढोबळमानाने बघणार आहोत किंवा ब्रॉडली आपण पाहणार आहे, की आपल्याकडे किती ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तर एक तर बघा 10वी झाल्यानंतर पहिली जी आणि जे सगळ्यांना आवडतं आहे असं म्हणजे कुठली गोष्ट आहे, ती म्हणजे आहे 11वी विज्ञान. जो 11वी सायन्स आहे, हे घेण्याचा बरेच जण प्रयत्न करतात. तर हे जे 11वी सायन्स आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 ग्रुप असतात. म्हणजेच तुम्ही 12वीत ज्यावेळेस पेपर देता, एक तर तुम्हाला पी-सी-एम म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स किंवा पी-सी-बी म्हणजेच फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो. तसंच हे दोन्ही ग्रुपसुद्धा तुम्हाला काय करता येतात, ठेवता येतात. तर हे ग्रुप ठेवल्यानंतर तुम्हाला पुढे कुठल्या क्षेत्रात जाता येतं, तर एक तर तुम्ही इंजिनिअरिंग करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही नीट देऊन मेडिकल क्षेत्रामध्ये जाऊ शकता, रिसर्चमध्ये जाऊ शकता किंवा आय-टी आणि अशा बऱ्याचशा गोष्टींमध्ये तुम्हाला संधी मिळू शकते. दुसरी जी शाखा आहे ती म्हणजे आहे 11वी कॉमर्स. बघा, जर तुम्ही सायन्समध्ये इंटरेस्टेड नसाल किंवा तुम्हाला वाटत असेल, की हे माझ्यासाठी खूप अवघड जाईल, तर त्यावेळेस तुम्ही थोडंसं खालच्या लेव्हलला येऊ शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही कॉमर्स म्हणजेच वाणिज्य शाखेसाठी ॲडमिशन घेऊ शकता. तर यामध्ये बघा विषय कुठले-कुठले असू शकतात, की अकाउंटन्सी असेल, अर्थशास्त्र असेल, सेक्रेटरियल प्रॅक्टिस असेल, गणित असेल, म्हणजे असे बरेचसे विषय तुम्हाला मिळतील यामध्ये. याचा फायदा काय बघा, तर तुम्ही जर कॉमर्स घेतलं, तर पुढे तुम्हाला जर सी-ए जे आपण बघतो, जे ऑडिट वगैरे करतात किंवा बऱ्याचशा गोष्टी करतात, हे तुम्हाला होता येतं. सी-एस म्हणजे सी-ए सारखंच असतं. त्याच्यानंतर तुम्हाला बी-कॉम करता येतं. बी-बी-ए म्हणजे जे बिझनेस रिलेटेड आहे, ते शिक्षण तुम्हाला घेता येतं. बँकिंग करता येतं, टॅक्सेशन आणि बिझनेस मॅनेजमेंट अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला कॉमर्समधून देखील करता येतं. बघा, आपल्याकडे फक्त सायन्स घेतलं तरच चांगलं करियर होतं असं लोकांना वाटतं, पण तसं नाही आहे मित्रांनो. कॉमर्समधून सुद्धा तुम्हाला खूप चांगलं करियर करता येतं आणि याच्या बऱ्याच संधी अवेलेबल आहेत. जर तुम्हाला याबद्दल डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल, तर तुम्ही कमेंट करा. आम्ही त्यावर डिटेल व्हिडिओ घेऊन येतो. त्याच्यानंतर बघा तिसरी जी शाखा आहे ती म्हणजे कुठली आहे, की 11वी आर्ट्स म्हणजे कला शाखा. जसं विज्ञान आहे, जसं वाणिज्य आहे, तसं तिसरी महत्त्वाची शाखा कुठली आहे? कला आहे. बघा, आपल्याकडे शक्यतो कला शाखेला कमी लेखलं जातं, पण तसं नाही आहे मित्रांनो. यामधून तुम्हाला खूप साऱ्या चांगल्या संधी मिळू शकतात. बघा, यामध्ये विषय कुठले-कुठले असणार, की इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, भाषा अशा बऱ्याच गोष्टीतून काय करू शकता तुम्ही, तुमचं करियर घडवू शकता. तसंच बघा, याचा फायदा बरेचसे स्पर्धा परीक्षा करणारे लोकं काय करतात, की यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सी करायची आहे म्हणून ते काय करतात, की आर्ट्स घेतात. कारण याबरोबर तुम्हाला दुसरा फावला वेळ मिळतो, जो सायन्स आणि कॉमर्सला थोडासा कमी मिळतो. म्हणून तुम्ही ह्याचा उपयोग करून तुम्ही ज्यावेळेस तुम्ही ह्याच्यामध्ये करियर करणार आहे, त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकता. तसंच बघा, याबरोबर लॉ आहे, पत्रकारिता आहे, डिझायनिंग आहे, यासारख्या बऱ्याचशा गोष्टी. यामध्ये आणखीन क्षेत्र आहे, फाईन आर्ट्स आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी काय होतात, यामध्ये येतात. तर तुम्ही जर आर्ट्स घेतला तरी देखील तुम्हाला चांगली संधी मिळू शकते. त्याच्यानंतर जे चौथं, जे थोडंसं वेगळं आहे, ते म्हणजे कुठलं आहे? व्होकेशनल कोर्सेस. म्हणजेच ज्याला आपण एम-सी-व्ही-सी पण म्हणतो. म्हणजे जे व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत, ते यामध्ये येतात. थोडक्यात या कोर्सेसमध्ये टेक्निकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, अकाउंटिंग जसे इंजिनिअरिंगला ट्रेड वगैरे असतात, त्या पद्धतीनं याला असतं. आणि याचा फायदा 10वी नंतर थेट तुम्हाला जे कौशल्यपूर्ण शिक्षण आहे, ते घेण्यासाठी तुम्ही व्होकेशनल कोर्सेसला ॲडमिशन घेऊ शकता. बघा, हे झालं जे आपलं रेग्युलर
जे पुढचं शिक्षण घेण्यासाठी उपयोग आहेत ते कोर्सेस. याच्यानंतर बघा तुम्ही दुसरा एक पर्याय तुमच्यासमोर काय आहे, की जर तुम्हाला समजा तुम्हाला उच्च शिक्षण घ्यायचं नाही आणि तुमची घरची परिस्थिती असेल किंवा आणि कोणत्या कारणामुळे असेल, तुम्हाला जर लगेच नोकरीची आवश्यकता आहे, तर तुम्ही काय करू शकता, हे जे पुढचे कोर्सेस आहेत, जे टेक्निकल आणि व्होकेशनलमध्ये येतात, म्हणजे डिप्लोमा आहे, आय-टी-आय आहे, आय-टी-आय आहे किंवा जे 10वी नंतर थेट सरकारी नोकऱ्या आहेत, अशासाठी तुम्ही काय करू शकता, ॲप्लाय करू शकता. तर बघा, त्यामधील पहिली गोष्ट म्हणजे कुठली आहे, पॉलिटेक्निक डिप्लोमा, जो 3 वर्षाचा असतो. 10वी नंतर तुम्हाला तुमच्या 10वीच्या टक्केवारीवर यासाठी ॲडमिशन मिळतं. तर ह्याला ज्या इंजिनिअरिंगला ब्रांचेस आहेत, त्याच ब्रांचेस बऱ्यापैकी तुम्हाला इथे देखील दिसून येतील. तर कुठली-कुठली ब्रांच आहे, कॉम्प्युटर आहे, मेकॅनिकल आहे, सिव्हिल आहे, इलेक्ट्रिकल आहे आणि आय-टी आहे. तर अशा बऱ्याचशा ब्रांचेस देखील तुम्हाला यामधून मिळू शकतात आणि ह्याचा फायदा काय आहे, तर तुम्हाला लवकर नोकरी देखील मिळू शकते. बऱ्याचशा कंपन्या तुम्ही डिप्लोमाला असतानाच तुम्हाला नोकरी देतात आणि त्याच्याबरोबरच तुम्हाला दुसरा कुठला फायदा, जर तुम्हाला इंजिनिअरिंग करायची इच्छा झाली, तर तुम्ही डायरेक्ट इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षासाठी अप्लाय करू शकता किंवा बी-टेकच्या दुसऱ्या वर्षात तुम्हाला काय मिळतो, प्रवेश मिळतो. तर हा झाला डिप्लोमाबद्दल. याच्यानंतर तुम्हाला आय-टी-आय कोर्सेसबद्दल माहीत असेल, तर तो 1 ते 2 वर्षाचे असतात. याच्यामध्ये देखील ट्रेड्स कुठले आहेत बघा, की इलेक्ट्रिशियन आहे, फिटर आहे, वेल्डर आहे, मेकॅनिस्ट आहे किंवा कॉम्प्युटर ऑपरेटर आहे. असे बरेचसे ट्रेड यामध्ये येतात आणि याचा फायदा हा हा आहे, की तुम्ही लवकर तुमचं तांत्रिक कौशल्य निर्माण होतंय. तुम्ही स्वतःचा व्यवसाय करू शकता किंवा अशा बऱ्याचशा परीक्षा आहेत गव्हर्नमेंटच्या, ज्याद्वारे तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये देखील लागू शकता. त्यानंतर बघा 10वी नंतर सुद्धा काही गव्हर्नमेंटच्या, जसं आपण आत्ताच म्हटलं त्या पद्धतीनं भरपूर सरकारी नोकऱ्या आहेत, की खास करून जे एस-एस-सी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन जे आहे, ते एम-टी-एस म्हणजे मल्टीटास्किंग स्टाफ आणि एस-एस-सी जी-डी म्हणजे जनरल ड्युटी यासाठी परीक्षा घेतं. यामधून तुम्हाला मल्टीटास्किंग स्टाफमध्ये किंवा पोलीस आणि सुरक्षा दलात देखील भरती होता येते. ही परीक्षा 10वी वर होते. याची तुम्ही खास तयारी देखील करू शकता, जर तुम्हाला पुढे शिकण्याची इच्छा नसेल तर. त्याच्यानंतर रेल्वेमध्ये आणि डिफेन्समध्ये सुद्धा जे आर-आर-बी म्हणतो आपण किंवा इंडियन नेव्ही आहे, आर्मी आहे, यामध्ये जी ट्रेड्समनची भरती निघते, ती देखील थेट 10वी वरती होते. आणि म्हणून या गोष्टीत तुम्हाला काय करू शकता, तुम्ही तुमचं करियर घडवू शकता. बघा, त्याच्यानंतर बरेचसे शॉर्ट टर्म म्हणजे ज्याला आपण कमी कालावधीचे जे कौशल्यपूर्ण कोर्स आहेत, ते देखील तुम्ही काय करू शकता, करू शकता. म्हणजे जसं की ग्राफिक डिझायनिंग आहे, व्हिडिओ एडिटिंग आहे, डिजिटल मार्केटिंग आहे, एम-एस-सी-आय-टी आहे, टॅली आहे आणि याबरोबरच तुम्हाला जर लवकर कमाई कमाई करायची असेल, तर तुम्ही हे कोर्सेस निवडू शकता. बघा, मला तुम्हाला शेवटी हेच सांगायचं आहे एक महत्त्वाचा सल्ला म्हणून, की तुम्ही दुसऱ्याच्या दबावामध्ये येऊन कुठलंही तुम्ही करियर निवडू नका. तुमची आवड काय आहे हे बऱ्याच वेळेस दुसऱ्यांना माहीत नसतं, तुम्हाला माहीत असतं. म्हणून तुमची स्वतःची तुम्ही काय करा, स्वतःची ओळख स्वतःला करून घ्या, की माझी आवड नेमकं कशामध्ये आहे. आणि जर तुम्हाला बघा गणितात आवड असेल किंवा तुम्हाला सायन्स आवडत असेल, तर तुम्ही सायन्स किंवा कॉमर्सला जाऊ शकता. आणि जर तुम्हाला वाचनाची आवड आहे, पत्रकारितेची आवड आहे, म्हणजे अशा मी उदाहरण देतोय, अशा बऱ्याच गोष्टीची आवड असेल, तर तुम्ही काय करू शकता, आर्ट्स या क्षेत्रामध्ये तुम्ही जाऊ शकता. आणि द जग काय म्हणतंय ह्याच्यापेक्षा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, हे जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा फॅक्टर, ही जी पहिली गोष्ट बघितली, त्याच्यानंतर दुसरा फॅक्टर कोणता आहे, की तुम्हाला नोकरी हवी आहे लवकर, की तुम्हाला उच्च शिक्षण घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला जर नोकरी लवकर हवी असेल, तर तुम्ही काय करणं गरजेचं आहे, हे जे शॉर्ट टाईम कोर्स आहेत, ते करणं फार गरजेचं आहे. त्यातून तुम्हाला नोकरी मिळेल आणि तुम्ही पुढे देखील शिकू शकता. तसंच बघा, जर तुमचं उच्च शिक्षण घ्यायचं ध्येय आहे, तर तुम्ही 11-12वी करा. त्याच्यानंतर उच्च शिक्षणाचे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. ते देखील तुम्ही करू शकता. जर तुम्हाला याच्यातून देखील काही कळत नसेल, तर जे सायकोमेट्रिक टेस्ट असते, म्हणजे त्यातून तुमचा कल कळतो, की तुम्ही तुमचा कल नेमकं कुठल्या क्षेत्राकडे आहे. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स किंवा आणि कुठल्या क्षेत्राकडे आहे, तर ते यातून कळतं मित्रांनो, ॲप्टिट्यूड टेस्टमधनं. आणि म्हणून जर तुम्हाला काहीच कळत नसेल, तर ही टेस्ट करून घ्या आणि त्यानुसार तुम्हाला तुमचं करियर निवडताना मदत होईल. शेवटी एवढंच सांगेन, की तुमची आवड महत्त्वाची आहे आणि तुमचं करियर कशात करायचं आहे, हे तुम्ही क्लिअर करणं गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्ही योग्य निर्णय घ्या. तुमच्या वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा. धन्यवाद.
हा जर व्हिडिओ आवडला असेल, तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना देखील ज्यांना गरज आहे त्यांना देखील हा व्हिडिओ तुम्ही पाठवा. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता. मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद.